एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल. राज्यात सत्ता स्थापनेसाठी घडामोडींना वेग आला आहे. याच दरम्यान शिंदे यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या सर्वांच्या भेटी रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे साहेब काय म्हणतायत? कोण शिंदे? आपले मुख्यमंत्री हो. आजारी आहेत आजारी. आज सकाळी तुमच्या पेपरात वाचलं होतं. आता बरी आहे तब्येत त्यांची. हो का? खूप वर्षा अगोदर निळू फुले यांच्या एका चित्रपटातील हा प्रसंग आजच्या परिस्थितीला तंतोतंत जुळत आहे. अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट, संजय शिरसाट यांनी दिले संकेत. 5 डिसेंबर रोजी नवे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही निवडक मंत्र्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. या पहिल्याच मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरू आहे. संजय शिरसाट, अब्दुल सत्तार हे मुंबईतच आहेत. त्यामुळे मंत्रिपदाच्या या शर्यतीत कोणाची सरशी होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्याची दिल्लीकडे कूच, जिल्हा बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट मोडवर, दिल्लीच्या चोहोबाजूने कडेकोट सुरक्षा. ढगाळ वातावरणाचा तुरीला फटका, शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत. राज्यात 3 दिवस पाऊस, बेंगल चक्रीवादळाचा परिणाम, हवामान खात्याचा अंदाज. ईव्हीएम फेर तपासणीसाठी 9 पराभूत उमेदवारांचे अर्ज. मराठवाड्याचा ईव्हीएमवर अविश्वास, महायुतीने जिंकल्या 41 जागा. पीक विम्यासाठी तुपकरांची कृषी कार्यालयाला धडक. गेल्या वर्षीच्या पीक विम्यापासून वंचित असलेल्या पात्र अपात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक विमा द्यावा या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांसह धडक दिली. रब्बी हंगाम 1 डिसेंबर पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते, परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन स्वरूपात ई पीक पाहणी DSA मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. रब्बी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. श्रीलंकेकडून कांदा आयात शुल्कात 20% कपात. लाडकी बहीणचे पैसे पुढच्या वर्षी मिळणार, भाऊबीजेपासून शक्य, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे स्पष्ट. लाडकी बहीण योजनेतील मानधनात 1500 रुपयावरून 2100 रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल, असे स्पष्ट संकेत माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले.